मला टावरचं इच्छा लावतोच हे मा हे मो हे मो तरी हिम्मत होत नव्हती पण आज मात्र विचारूनच घेतो हे धमकाय मारतो तरी हसते 50% आली रे बाबा नाही तर मारलं म्हणजे आता पूर्ण 100% आता तर विचारूनच बरेच दिवस झाले विचारेन आता सरळ विचारून टाकतो तिकडे तिकडे बोलण्यापेक्षा तुमचं लग्न नाही झालं माझंही नाही झालं तुमचंही नाही झालं माझंही नाही झालं तर मग आपण जमवून टाकू का म्हणजे लग्न जमवून टाकू का तुम्हाला लग्न करायचं आहे का नाही 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 दुसरी पोरगी नाही आतापर्यंत मी विचारलं हिंमत होत नव्हती हात इतके दिवस विनाकारण माझे गेले 4-5 पोरं होऊन गेले काय सांगू नको लग्नानंतर तू सर्व मला माहित आहे मी बहुत ऐकलं मी तसं मी तुला म्हणजे काही नाही लग्नानंतर सर्व कामं मी करेन भांडे घासे कपडे धुवून सर्व फक्त तू बसून राह हो ते सगळं ठीक आहे पण त्याच्याही नंतर काहीतरी सांगायचंय मला तिच्यानंतरच मला माहित आहे हनीमून भाजीच्या धुऱ्यावर झाडावर घराच्या छपरावर रस्त्यावर एक जागाला सुरू पलीकडचं मला माहित नाहीये छत्रावर धुऱ्यावर कोटी त्याच्यानंतर मला काहीतरी सांगायचंय आज तुम्हाला खरं सांगू तुमच्याशी लग्नाचा माझा वाजवला असता मी पण एका संस्कृताने आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये बंदिस्त करून ठेवलंय ना म्हणजे माझा कवरेज देखील गेला काही झालं नाही माझ्या हातून आता काहीतरी होते तू फक्त त्याचं नाव सांगतो कोण आहे त्याच्यावर तू प्रेम करतेस त्याला मी नाही सोडता काय होत असं मग त्याचं नावच कशाला माझ्या अगोदर तू आतमध्ये त्याची एवढी हिंमत माझ्या हातून नावाची तो मेला म्हणून समज तो कोण भुकतो आहे कोण भुकतो आहे म्हणजे का मी कुत्रा नाही सोडत मी अजिबात नाही सोडत माझ्या हातून पडतो अगं हेमा त्याला भाकरीचा तुकडा टाकून दे ना नाहीतर चावेल तो तुला भाकरीचा तुकडा टाकून दे म्हणजे मी का तुकडा गेले नाही सोडत मी गेले नाही सोडत अरे नहीं रे बाबा मुझे तुम्हारा डर लगता है मार नहीं आता
पाणी सरलं हो? माझ्या समोर यायच्यानंतर तो एवढा घाबरते आणि माझ्या समोर जर आला तर मरणाचा तिकीट आणि तुला माहित नाही हेमा या गावामध्ये माझा किती काय नाही या गावात फिरतो ना मी मला पाहून लोक पडतात तिकडे एवढंच नाही तो या गावचा तो दादा आहे मुकेश आणि तो दिसला आणि त्याला बोलवतो इकडे इथं बस म्हणलं तो झोपून जाते तर मग हा कोण्या तरीचा मला माझ्या नावानं तो खर्च कापता आतमध्ये त्याच्याशी मला लग्न नाही करायचं जबरदस्तीने माझ्याशी लग्न करतोय त्याची एवढी हिंमत बघा ना तुम्हाला खरं सांगू तुम्ही जर त्याला बाहेर काढला तर मी तुमच्याशी लग्न आपण आता वेळ दवडू नये सरळ जाऊ आपण आपल्या देवळामध्ये आणि मग लग्न लावून येऊन त्याला म्हणून सरळ तू देवळच करू आज लग्न आता यावेळेस चल लग्न लावून येऊ बाई होते माझी बहीण होते आता काय झालं? माझी बहीण होते भाऊ रागी पोटी बांधू हाताने बांधू तो पायाने बांधू खोटं बोलतोय आता त्याचं काय म्हणतो मागासारखं काय बोलतोस मग आता काय झालं तुला काही अशा गोष्टी नाही करावं असं की सेक्सी गोष्टी करते आता तर लग्नावर काय झालं तुला बाई म्हणते राखी आतापर्यंत काय बोलत होतास? काय बोलत होतास तू? म्हणजे तो गावचा मुकेश दादा त्याला बोलवल्यावर बस म्हटलं मात्र झोपून देते हा? बोललास की नाही? असं म्हणेन माझी काय मौत जवळ आली आहे का? उद्या काहीतरी गैरसमज झाला आताच गैरसमज झाला का? तुला वाटत नाही का तू चुकत आहेस म्हणून? मी कसं चुकतो? अरे आपण दोघे याच गावचे मी तुला तो मला रोज दिसतात बरं तू पण तू नाही बोलत पण स्वतःहून मी बोलतो आणि आवाज मारतो मी मुकेश भाऊ नाही बोलत बरं. मग तू माझा भाऊ तर मग नातं काही बदलल का ग? कसं का? तू माझा भाऊ तर मग हे वहिनी नाही होईल एवढ्या लवकर आता चेंज? आता मगाशी म्हणत होतो पण तुझ्या दणक्याने मला बाई म्हणून दिलं वहिनी भाऊ तुझे काळ्या मस्त मस्त यावरेच असेल नाही त्याच्यासाठी नशीब लागतं नशीब. आणि माझ्या पोटी नशीब केलं घरी जातो ना त्याला पार करून धुतो चांगला निर्म्यानं तू निर्म्यानं वहिनी वहिनी समोर बघा ना समोर म्हणजे म्हणू द्या ना वहिनी वहिनी तुमच्या नात्यातली एखादी आहे का तुमची बहिणी नाही का पहा एखादी उतरली पुढे कसं तरी चालते मी काढतो मी मस्त जाऊ पीक काढायला मस्त पाणी देतो भाऊ नाही धान पिकतील तर गवत तर निघणार तुम्ही दसला काम हे उतरली वाटली पडी पुडी जमीन तशी बाजू बहीण नाही पाहणे ते तसं म्हणावंच लागते म्हणजे जास्त दिवस झाले किती वर्षाची पाहिजे तुला किती वर्षाची 20-35 वर्षाची पहा 20-35 वर्षाची नसतील तर 10 वर्षाच्या दोन आता त्या कशाला पाहिजे तुला अरे हात काय दाबून देतील परवारी कुहाडा राहू का असाच भरून जाईल ना हे बघ कसा कामाला तर टाकू नकोस आहे माझी आहे ना करून द्या तुम्ही तुम्हाला मी गॅरंटी देतो 1 वर्ष 2-3 पोर नाही करू तुला तुम्ही दसऱ्या काम ए, म्हणून भाऊ. अरे, हे आता आहे.
मुलगी आहे ती कशी काय आहे काही जाणून घेशील का? कशी राव पोरगी होणं अरे दादा ऐकून घे कावळ्याला सुद्धा करू नकोस. तिच्या मावशीची मुलगी आहे पण पुनर्भाव ती एका डोळ्याला चकणी आहे. का होते ना दिसते तिकडे चांगली दिसते तिकडे उभा राहते काय ना लग्नीराव भगनीराव काय ना अरे चकणी आहे एवढंच नाही पण एका पायाला लंगडी आहे ते. का होते का लग्नी आहे तर का होते दुसऱ्या पायाने खिचत नाही. अरे चकणी आहे लंगडी आहे एवढ्यावरच नाही भाऊ ते इतकी काळी कुट्टा की अंधारात ती दिसत सुद्धा नाही. थापलं जाईल का पण भाऊ मान तुम्ही लावून द्या का. अरे पोरं बारा होती तुमचीच नावं ठेवली. अरे भाऊ ते चकणी आहे लंगडी आहे काळी आहे एवढ्यावरच नाही भाऊ तू किती चांगलं स्लिम माणूस आहे आणि ती अशी लठ्ठाच्या मग तर मजेच नाही गादीचं तर काही कामच नाही सीधा तर नवाच काम बहिणी केवढे सुंदर आहे तर बहीण किती सुंदर असेल काही सांगतो. अरे मी काय म्हणतो भाऊ एवढा तू एवढा म्हणजे तू पोरीसाठी एवढा फडफडत आहेस तू तुला पोरी पटतात कसा तुझ्या असा वेंद्रासारखा राहत कपडे काय तुझे केस तू नोकरीवर आहेस ना आजच पगार झाला झाला ना बघा मला एक समजत नाही भाऊ केस कुठं कापते का घरीच कापतो विरुलीला. आता मला एक सांग तू विरुलीला घरी केस कापतील तुला पोरी कशा पडतील लवकर घेऊन चांगला पगारदार म्हणतात माणसाने कसं चांगला अपडेट राहायला पाहिजे का करू मग आता भाऊ इथून जाऊन इथून आपल्या गाव म्हणजे आपल्या गावचं चांगलं जेंट्स पार्लर मध्ये जायचं चांगलं कटिंग करायचं फेशियल करायचं जीन्स पॅन्ट वगैरे ब्लेझर वगैरे घालायचं काय बघ तुझ्या मागे कशा मुली लागतील. बरोबर आहे भाऊ आजपासून तू माझा गुरु भाऊ मी तुझा शिष्य गुरु आशीर्वाद द्या. पूर्वी ते कशी काय पूर्वी गुरुची बायको मास्तरची बायको मास्तरीन डॉक्टरची बायको डॉक्टरीन मग गुरुची बायको गुरुवीन कसं मग पूर्णाच्या पुढे गेल्या मस्त खातो म्हणतो तर मग भाऊ तसं नाही का आता पाय म्हणून आपण एकाच गावची दोघी हो का नाही का एकाच गावची की नाही आपण एका गावची म्हणजे का हा आता तू म्हटल्याप्रमाणे तू आणि मी आता भाऊ भाऊच भाऊ नाही पाठचा मी तुझी आला तर माझ्या पाठचा तू आता आपण दोघे भाऊ हो आपण दोघे भाऊ भाऊ मग हाटलात जाऊ हा जो चिवडा काय आणि वहिनी आता आम्ही या 4-5 दिवसामध्ये लग्न करणार म्हटलं आम्ही तुम्ही का हो पण तुला सांगतो भाऊ लग्नाला आल्याशिवाय राज नाही भाऊ. अरे तुलाही सांगून ठेवतो भाऊ पहिल्याच पंक्तीला बसशील रे बाबा दुसऱ्या पंक्तीचा काही भरोसा नाही. पहिल्या पंक्तीने चांगले हे असे लाडू वाढतात दुसऱ्या पंक्तीने त्याच्यात भुरका करून वाढतात आणि तिसऱ्या पंक्तीने सांगला तर तो भूर काही नाही भेटले. अरे बाबा पहिल्याच पंक्तीने कसं करते का मी तुझ्यासाठी असे चांगले 2 लाडू काढून ठेवतो. हे 2 लाडू तर तुझ्याच कामाचे लग्नाला येतो बिलकुल लग्नाला आलो वहिनी दोनच आहे चुरपाच्या शेवटचा बोलू अजून काय राहिलं बाबा तुला लग्नाचं तर आम्हाला दिलं शेवटचा बरं वहिनी आता भाऊ संक्रांती येत आहे तर वहिनीने नेऊ का 15 दिवसासाठी घरी